निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज, राजसत्ता न्यूज। साकोला स्वतंत्र पोलीस उपनिरीक्षक ध्या अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रऊफ शेख यांची नवनियुक्त पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे यांच्याकडे मागणी। प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवणार व साकोर येथे पूर्णवेळ पोलीस उपनिरीक्षकासह पोलीस कर्मचारी देणार। पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे यांची ग्वाही। संगमनेर तालुक्यातील साकोर हे सर्वात मोठं गाव आहे। घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत हे गाव असून मोठ्या लोकसंख्येचे गाव आहे। तसेच साकोर गावात मोठी बाजारपेठ आहे। त्यासाठी वरिष्ठांनी साकोरवर विशेष लक्ष देण्याचे सांगितले आहे। त्यानुसार आम्ही साकोरवर विशेष लक्ष देणार असल्याचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे यांनी सांगितले। आज त्यांनी पोलीस ठाण्याचा कार्यभार घेतल्यानंतर साकोर येथे ग्रामस्थांशी संवाद साधला। ते म्हणाले की साकोर पासून घारगाव पोलीस स्टेशनचं अंतर अधिक आहे। या ठिकाणी गुन्हेगारीला आळा बसण्यासाठी साकोरसाठी स्वतंत्र एक पोलीस उपनिरीक्षक व 2 ते 3 पोलीस कर्मचाऱ्यांच्या मागणीचा रऊफ शेख यांनी केलेल्या मागणीचा मुद्दा घेत मी प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवणार असल्याचे सांगितले। घारगाव पोलीस स्टेशनचा नवीन पदभार स्वीकारल्यानंतर पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे यांनी साकोर येथे गाव भेट दिली। यावेळी ते बोलत होते। गावामध्ये नागरिकांसोबत पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे यांनी समन्वय साधून कायदा सुव्यवस्थेविषयी सर्व माहिती यावेळी जाणून घेतली। यावेळी साकोर येथील ग्रामपंचायतीच्या ग्रामसचिवालयात ग्रामस्थांच्या वतीने नूतन पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर, ज्येष्ठ नेते बाळासाहेब खेमनर, भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रऊफ शेख, थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजित खेमनर, भाजपचे तालुकाध्यक्ष गुलाब भोसले, बजरंग दलाचे बाजीराव खेमनर, संतोष धोंडीभाऊ खेमनर, राजू गोसावी, कोंडाजी कुदनर, रमेश पेंढभाजे, रफिक चौगुले, विकास पवार, बंडू खेमनर आदी ग्रामस्थ तथा घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी प्रमोद गाडेकर, सुभाष बोडखे हे उपस्थित होते। नूतन पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे पुढे म्हणाले की साकोरमधील परिस्थिती चांगली आहे। सर्व जातीय धर्मांचे लोक येथे वास्तव्यास आहेत। तसेच समस्या कोणतीही असो त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन पोलीस प्रशासनाला सहकार्य करा। अपघाताचे प्रमाण 100% कमी करण्यासाठी वाहतुकीवर नियंत्रण ठेवून त्यासाठी सर्व व्यवस्थेसाठी प्रयत्न करू। परिसरातील सर्व धार्मिक स्थळांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावेत, जेणेकरून काही गोष्टींना आळा बसेल। गुन्हेगारीवर वॉच ठेवण्यासाठी रात्री गस्त वाढवू। तसेच ज्या घटना घडतील त्याचा शोध लावून अवैध धंदे, वाळू तस्करीवर कारवाई करू। अल्पवयीन पळून जाण्याचे प्रमाण वाढले असून त्यांच्याकडे आईवडिलांनी लक्ष देण्याची गरज आहे। तसेच तंटामुक्त समितीच्या माध्यमातून किरकोळ तंटे गावातच मिटवण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहनही यावेळी पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे यांनी केले। संगमनेर बाजार समितीचे सभापती शंकर पाटील खेमनर म्हणाले की साकोरची बाजारपेठ सर्वात मोठी आहे। गुण्यागोविंदाने सर्व धर्मांचे लोक येथे राहतात। लोकसंख्या अधिक असलेले घारगाव पोलीस स्टेशन हद्दीतील साकोर हे गाव आहे। पोलीस स्टेशनला अतिशय कमी स्टाफ असताना पोलीस कर्मचारी काम करतात। आजपर्यंत सर्व पोलीस निरीक्षकांनी उत्कृष्ट काम केले। नूतन पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे यांचा आगामी कार्यकाळ चांगला जावो अशी इच्छा व्यक्त केली।